नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पावट्याची रस्सा भाजी। पावट्याचा सीझन आता चालू झालेला आहे, थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये पावटा यायला सुरुवात होते। त्या सीझनल भाज्या नक्कीच करून खाल्ल्या पाहिजे। चला तर मग आज आपण पावट्याची भाजी कुकरमध्ये करूयात, रस्सा भाजी पावट्याची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। इथे मी गॅसवरती कुकर तापायला ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता थोडी मोहरी टाकून घेऊयात, त्यानंतर जिरं टाकून घेऊया, कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊयात आपण। तर इथे मी एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा छान परतला आपला। आता इथे मी आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये घातलेली आहे। त्याला थोडंसं परतून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर याच्यामध्येच आपण मीठ घालून घेणार आहोत। भाजीला साधारण जेवढं मीठ लागतं ते मीठ चवीनुसार घालून घ्यायचं, कारण मीठ घातल्यामुळे टोमॅटो चांगला स्मॅश होतो, रस्स्याला आपल्याला दाटसरपणा येतो त्याच्यामुळे। आणि आता याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा, टोमॅटो आणि कांद्याची छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये आता हळद, धनेपूड आणि कांदा लसूण मसाला, हा कांदा लसूण मसाला घरी केलेलाच आहे, हा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याला सगळ्याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता पावटा घालून घेणार आहोत। अर्धा किलो पावट्याच्या शेंगा मी आणल्या होत्या, तेवढा पावटा मी याच्यामध्ये बघा हे चांगलं मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण ग्रेव्ही जेवढी लागणार आहे तेवढं पाणी घालून घेणार आहोत। बघा, जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकर खोलून आपण बघूया। तयार आहे आपली पावट्याची भाजी। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली पावट्याची भाजी। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।